नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: आर्यपरीक्षक पक्षपाती होती, भट पोरा देती गुण जास्त. शूद्रपोरावर डोळे वटारती, घाबरे करीती परीक्षेत. जगद्रष्टे आर्ये जातीचे कमीन, करी अपमान शूद्राचा हो. पवित्र इंग्रज भटा बढविती, मोकळे सोडिती ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळींचा अर्थ. या अखंडातील ओळींमध्ये असे सांगितले आहे की काही लोक स्वतःला श्रेष्ठ, विद्वान किंवा धर्माभिमानी असल्याचे दाखवतात. ते आपल्या गुणांचा मोठा गाजावाजा करतात आणि स्वतःची स्तुती करतात. असे ढोंगी लोक इतरांना फसवण्यासाठी वेगवेगळे दिखावे करतात. ते लोकांना भ्रमात टाकतात आणि त्यांना त्रास देतात. अशा अहंकारी व नीच वृत्तीच्या लोकांमुळे समाजात संत, सज्जन आणि चांगल्या लोकांचा अपमान होतो. ईश्वर सर्वांसाठी समान आहे, पण काही लोक जातीच्या नावावर श्रेष्ठ कनिष्ठपणा दाखवतात आणि माणसांना जातीच्या चौकटीत विभागतात. ही चुकीची वृत्ती आहे. एकूण अर्थ असा की या ओळींमध्ये महात्मा ज्योतिबांनी अहंकार, ढोंगीपणा, जातीभेद आणि खोट्या श्रेष्ठत्वाचा भावनेवर कठोर टीका केली आहे. खरा धर्म हा माणुसकीत आहे, जाती, दिखावा आणि खोट्या अभिमानात नाही, असे येथे सांगितले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे. आपण तो आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.